नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आता आचारसंहिता संपलेली आहे आणि परमिट रूम बिअर बारच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे नवीन परमिट रूम बिअर बार सुरू करण्याच्या ऍक्टिव्हिटी आता परत जोर पकडत आहेत. ज्या काही फायली आचारसंहितेमुळे काही कारणामुळे पेंडिंग राहिल्या होत्या, प्रोसेसमध्ये होत्या, व्हिजिट्स होत नव्हते, एक्साईजचे काही अधिकारी इलेक्शन ड्युटीमध्ये गुंतलेले होते, त्यामुळं ह्या नवीन परमिट रूम बिअर बार किंवा बिअर शॉपी सँक्शनच्या कामामध्ये थोडे व्यत्यय येत होते. ते आता परत ऍक्टिव्हली सुरू झाले आहेत. आता ज्या काही फायली आमच्या आचारसंहितेमध्ये थांबल्या होत्या त्यांच्या व्हिजिट व्हायला लागलेल्या आहेत. कालच एक आमची ठाण्या साईडला व्हिजिट झाली, इथं आमची एक सातारा जिल्ह्यामध्ये पण कालच एक व्हिजिट झाली. म्हणजे ऍक्टिव्हिटी परत जोर पकडायला लागल्या. आणि त्या अनुषंगानं गेल्या 8-10 दिवसामध्ये जे काय मला प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांचं ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं शॉर्टमध्ये डिस्कशन करणार आहे. या 8 दिवसामध्ये मला सगळ्यात जास्त वेळा विचारलं गेलं म्हणजे वाईन शॉपचा परवाना तुम्ही म्हणता की मिळत नाही, 52 वर्ष बंद आहे, तर तो का मिळत नाही? आणि एका फौजीचा आज सकाळी फोन आला होता, त्यामुळे हा प्रश्न मी खाली होता तो वरती घेतला की त्याला कुणीतरी सांगितलं होतं की 2 कोटीमध्ये त्याला फौजी कोट्यातून लायसन मिळेल. तर मित्रांनो, ह्याच्यापूर्वी देखील आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु ह्या फौजीचा किंवा वाईन शॉपचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी थोडासा सेन्सिटिव्ह होतो. कारण का, फौजी बांधव जे आहेत हे आपल्या रक्षणासाठी त्यांच्या छातीवर गोळी झेलायला आपल्या देशाच्या सीमेवर उभे असतात. तर फौजी असू दे, आपले पोलीस वर्ग असू दे, याबद्दल मला पर्सनली नितांत आदर आणि श्रद्धा आहे. तर मित्रांनो, तर त्यांनी प्रश्न विचारला होता की त्यांना 2 कोटीमध्ये लायसन द्यायला कोणतरी तयार आहे, वाईन शॉपचं चालू लायसन. तर मित्रांनो, परत एकदा मी आता काही जे जुने आपले सबस्क्रायबर्स असतील त्यांना ते रिपीट वाटेल, परंतु रोज नवनवीन आपल्याला सबस्क्रायबर जोडतायत, चॅनलची पसराव आपला वाढतोय, म्हणजे बघणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय, नवीन सबस्क्रायबर्स, नवीन आपले फॅमिली मेंबर जॉईन होत आहेत. त्यांच्या माहितीसाठी मी हे सांगतोय की गेले 52 वर्ष झाले गव्हर्नमेंटनं कुठल्याही स्वरूपात नवीन वाईन शॉपचं लायसन दिलेलं नाही. 52 वर्ष कुठल्याही स्वरूपात कुणालाही. आता मागे एका आपल्या फौजी बांधवाचा फोन आला होता की त्याला असं सांगितलं होतं की सेंट्रल एक्साईज मधून पत्र देतो. सेंट्रल एक्साईज म्हणजे दिल्लीचं एक्साईज ऑफिस, सेंट्रल एक्साईज ऑफिस. स्टेट एक्साईजला म्हणजे राज्य उत्पादन शुल्क, आपलं प्रत्येक राज्याला वेगळं एक्साईज आहे आणि सेंट्रल एक्साईज दिल्लीला आहे. तर सेंट्रल एक्साईजचं तुमच्या स्टेट एक्साईजला पत्र देतो की तुमचं वाईन शॉप मंजूर करावं म्हणून मिलिटरी कोट्यातून तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये द्या. अशा प्रकारे त्याला फोन आला होता. तो मिलिटरी बांधव आपला सबस्क्रायबर होता, आपला रेग्युलर व्ह्यूवर होता. त्यांनी मला फोन केला. तसंच एखाद्या लेह लद्दाख मधल्या आपल्या एका मिलिटरी बांधवाला फोन आला होता की महाराष्ट्रामध्ये आता वाईन शॉपचं आणि देशी दारूचे ऑनलाईन लिलाव होणार आहेत. वाईन शॉपचा लिलाव साधारण 75 लाखापासून चालू होतोय, तर देशी दारूचा लिलाव 35 लाखापासून चालू होतोय. आम्ही त्याला त्याची फेक वेबसाईट पण पाठवली. तर तुझ्या वतीनं आम्ही इथं बोली बोलतो, कितीपर्यंत बोली बोलायची तेवढे पैसे तुझ्या अकाउंटला ठेव आणि तुझ्या अकाउंटचा पासवर्ड आणि युजर आयडी आम्हाला दे, आम्ही तुला ते वाईन शॉप मिळवून देतो. त्याला गव्हर्नमेंटची फेक वेबसाईट पण पाठवली होती. तर मित्रांनो, सर्व गोष्टी फसवणुकीच्या आहेत. कुठल्याही स्वरूपात नवीन वाईन शॉपचं आणि देशी दारूचं लायसन मिळत नाहीये आणि गेले 52 वर्ष झाले मिळालं नाही. 1972 सालापासून ते बंद आहे. मित्रांनो, माझ्या मते ह्या मुद्द्याला मी जोर द्यायचं कारण काय, तर ह्या गोष्टी आहेत ह्या ज्या आपल्या फौजी बांधवांबरोबर घडतायत आणि त्याला एक कुठतरी आळा बसावा किंवा त्यांचं रक्षण करण्याची पण आपली, किंवा त्यांच्या पैशाचं रक्षण करण्याची, त्यांचं रक्षण नाही त्यांच्या पैशाचं रक्षण करण्याची कुठेतरी जबाबदारी माझी आहे असं मी स्वतः मानतो. आणि त्याबद्दल मी त्यांना ह्या वेटेज देऊन हा पहिला पॉईंट घेऊन जास्त वेळ ह्या पॉईंटला दिला. तसंच वाईन शॉप बद्दल अजून एक प्रश्न मला विचारला गेला की परराज्यातील वाईन शॉप, आता आपल्या राज्यात वाईन शॉप मिळत नाही, ठीक आहे, जसं आपण हिथला वाईन शॉप तिकडे शिफ्ट करतात किंवा हिथला बार तिकडे शिफ्ट करतात, तसं परराज्यातील वाईन शॉप आपण महाराष्ट्रात आणू शकतो का? तर मित्रांनो, अजिबात आणू शकत नाही. नाहीतर मग काय, गोव्याला अगदी घरटी वाईन शॉप तुम्हाला मंजूर होतात, मग तिथं मंजूर करून घ्यायचा आणि महाराष्ट्रात शिफ्ट करायचा. तर तसं नसतंय. राज्य उत्पादन शुल्क हे जे हा आहे आपला दारूबंदी विभाग आहे किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, हा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा आहे. गोव्याला वेगळे नियम, वेगळे कायदे आहेत. नियम म्हणण्यापेक्षा कायदे वेगळे आहेत. गुजरातला वेगळे कायदे आहेत.
आता UP मध्ये दारू बंद आहे, गुजरातमध्ये पार्टली दारू बंद आहे, तर गोव्यामध्ये खुल्लम खुल्ला दारू ओपन आहे. तर मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये काही नियमानुसार काही बंधनात दारू चालू आहे. तर प्रत्येक राज्याचा नियम म्हणण्यापेक्षा प्रत्येक राज्याचा लॉ कायदा वेगळा आहे. आता मी कशावर चालतो, तर हा आपला दारूबंदी कायदा आहे. लक्षात आलं. ह्यानुसार बघा, दिसत असेल, उलट दिसत असेल तर रिव्हर्स करून बघा, स्क्रीनशॉट घ्या. हा आपला दारूबंदी कायदा, हा माझ्या इथेच कायमस्वरूपी माझ्या टेबलला असतो. ह्याच्या अनुषंगानं ह्याचा अभ्यास करून मी मार्गदर्शन करत असतो किंवा मी देखील चालत असतो. ठीक आहे. तर त्यामुळं तुम्ही कुठल्याही दुसऱ्या राज्यातील वाईनशॉपचं किंवा कुठलंही लायसन महाराष्ट्रामध्ये शिफ्ट करू शकत नाही. ठीक आहे. आता दुसरा एक प्रश्न विचारला की वॉटर टेस्टिंग आणि हेल्थ सर्टिफिकेटची का गरज आहे. वॉटर टेस्टिंग रिपोर्ट हा फूड अँड ड्रगचं लायसन काढताना कंपल्सरी लागतो. त्याशिवाय हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे काय, तर जे तुमचे कामगार आहेत किंवा तुम्ही ज्यावेळेस आधी फूड अँड ड्रगचं लायसन असल्याशिवाय तुम्हाला परमिट रूम बिअर बारचं लायसन मिळत नाही. फूड अँड ड्रगचं लायसन काढण्यासाठी तुम्हाला वॉटर टेस्टिंग रिपोर्ट लागतो आणि कामगारांचं ते 4 ते 5 जे तुम्ही शॉप ऍक्टला कामगार दाखवता बघा, एवढं मॅच व्हावं लागतं, एवढं बारकाईनं करावं लागतं. शॉप ऍक्टला आपण 7-8 कामगार दाखवतो आणि फूड अँड ड्रगला 4 जणांचं हेल्थ सर्टिफिकेट देतो. तसं नसतं. त्या हेल्थ सर्टिफिकेट शक्यतो सरकारी दवाखान्यातून किंवा MBBS डॉक्टरकडून शक्यतो घ्यावं. आणि बाबा स्किन डिसीज नाहीये आणि ज्याला काय म्हणलं जातं प्रादुर्भाव म्हणजे संसर्गजन्य आजार, यस, स्किन डिसीज नाहीये, संसर्गजन्य आजार नाहीयेत, अशा प्रकारचं ते सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि हे तुम्हाला फूड अँड ड्रगचं लायसन काढण्यासाठी लागतं, नाहीतर फूड अँड ड्रगचं लायसन तुम्हाला मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे परमिट रूम बिअर बारला पासून 2चा अंतरची काय नियम आहे का, तर नाहीये. मित्रांनो, माझ्या मते हा नियम फक्त देशी दारूसाठी लागू आहे. परमिट रूम बिअर बार मध्ये शेजारी तुम्ही टाकू शकता, काहीही सुद्धा त्याला परमिट रूम बिअर बारला बंधन नाही. तुम्ही अगदी घासून शेजारी चालू करू शकता. तुम्ही कधी जर पुणे स्टेशनला गेला असाल तर आवर्जून पुणे स्टेशन मधून तुम्ही बाहेर पडला की रस्त्याच्या अपोजिटला बघा तुम्ही ते जर सगळे शॉप्स आहेत, तर तिथं माझ्यामध्ये 7-8 टोटल 7-8 आहेत, पण अगदी जवळ एक तर खेटूनच आहे, पण अगदी त्या थोड्याशा एरियामध्ये जवळपास 7-8 परमिट रूम बिअर बार आहेत. तर परमिट रूम बिअर बारसाठी असं नियर बाय अंतराचं काही सुद्धा बंधन नाहीये. तर बिअर बार किंवा बिअर शॉप हा व्यवसाय आपण पार्टनरशिपमध्ये करू शकतो का, तर मित्रांनो आवर्जून तुम्ही परमिट रूम बिअर बार घ्या किंवा बिअर शॉपी घ्या, हा व्यवसाय तुम्ही पार्टनरशिपमध्ये करू शकता. फक्त हा भागीदारी करार जो आहे हा रजिस्टर स्वरूपाचा असावा. पूर्वी नुसते 100 रुपयाच्या स्टॅम्पवर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर पार्टनरशिप केली जायची, तसा नसावा. तुम्ही एखाद्या प्रॉपर CA कडे जाऊन त्याच्याकडून तो मसुदा लिहून घेऊन त्या प्रकारे प्रॉपर भागीदारी करार करावा. त्यामध्ये एक्झिट पॉईंट पण ठेवावेत की बाबा भागीदारी संपुष्टात कशी येईल याचा पण एक्झिट पॉईंट त्याला म्हणलं जातं, एक्झिट पॉईंट ठेवावेत. शिवाय एखाद्या भागीदाराचं मयत झालं तर त्यानंतर तो भागीदाराचा त्या वारस नोंदी घ्याव्यात. हे असे जे महत्वाचे मुद्दे आहेत ह्यासाठी तुम्ही CA कडे जावा आणि त्यांच्याकडून प्रॉपरली भागीदारी करार करून घ्या. आणि भागीदारीमध्ये तुम्ही कुठलाही लिकर व्यवसाय करू शकता, त्याला कुठलीही अडचण येत नाही. फक्त भागीदारी करताना एक काळजी घ्या की ज्या गोष्टीची तुमच्यात कमी आहे ती तुमच्या पार्टनरमध्ये त्या गोष्टी प्लस पॉईंट पाहिजेत, आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे प्लस पॉईंट आहेत त्या गोष्टी भागीदारामध्ये कमतरता पाहिजे. म्हणजे भागीदाराकडे पैसे आहेत आणि तुमच्याकडे वर्किंग आवर्स आहेत, म्हणजे तुमची मॅन पॉवर आहे त्याचे पैसे किंवा तुमचे पैसे ते मॅन पॉवर आहे, नाही तर दोघांची मॅन पॉवर आणि दोघांच्याकडे पैसे नाहीत किंवा दोघांच्याकडे पैसे नाहीत आणि वेळ द्यायला कोणालाच नाही, असं नसावं. ज्या गोष्टी तुमच्यात प्लस आहेत त्या त्याच्यात मायनस असाव्यात किंवा ज्या तुमच्यात मायनस आहेत त्या त्याच्यात प्लस असाव्यात. हे एक छोटीशी काळजी घ्या भागीदारी करताना. माझ्यामध्ये हा व्हिडिओ छोटासाच होता. ह्या आठवड्यात ज्या काही मोस्टली बऱ्याच जणांनी शंका विचारल्या त्याचं मी समाधान करायचा प्रयत्न केलाय. आणि माझ्यामध्ये जर तुम्हाला आणि कशा काही छोट्या मोठ्या शंका असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर करा. नेक्स्ट वीकला आपण त्या शंकांचं समाधान करायचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.